नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण MSBTच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अधिकृत परिपत्रकावर चर्चा करणार आहोत. 24 मार्च 2026चं हे परिपत्रक महाराष्ट्र राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात एक खूप मोठा आणि ऐतिहासिक बदल घडवून आणणार आहे. कारण या नव्या के स्कीम अंतर्गत आता डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियल ट्रेनिंग म्हणजेच इंटर्नशिप पूर्णपणे अनिवार्य करण्यात आली आहे. पुढच्या काही मिनिटात आपण ही संपूर्ण प्रक्रिया 5 सोप्या टप्प्यांत समजून घेणार आहोत. के स्कीमचं प्रशिक्षण धोरण, याच्या अंमलबजावणीचं कडक वेळापत्रक, उद्योग नोंदणीची प्रक्रिया, पालकांचं संमतीपत्र आणि नियम, आणि शेवटी मूल्यमापन आणि अंतिम गुणांची प्रक्रिया. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. के स्कीम प्रशिक्षण धोरण. हे परिपत्रक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच NEP 2020शी थेट जोडलेलं आहे. यामागचा अत्यंत साधा आणि स्पष्ट उद्देश म्हणजे पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष इंडस्ट्रीचा अनुभव यातील दरी कमी करणे. या संपूर्ण धोरणाचा गाभा आहे हा 12 आकडा. नवीन नियमानुसार डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी चौथ्या सत्रानंतर म्हणजेच 4th सेमिस्टरनंतर तब्बल 12 आठवड्यांचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग घेणं अनिवार्य असणार आहे. हे ट्रेनिंग साधारणपणे मे ते ऑगस्ट 2026 या काळात चालणार आहे. आणि हे काही फक्त नावाला केलेलं ट्रेनिंग नाहीये, कारण या एकाच ट्रेनिंगसाठी अभ्यासक्रमात तब्बल 10 क्रेडिट्स आणि 200 गुणांची तरतूद आहे. विचार करा, 200 मार्क्स म्हणजे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रगतीवर या 12 आठवड्यांचा खूप मोठा प्रभाव असणार आहे. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. पण आता प्रश्न पडतो, हे सगळं प्रत्यक्षात कसं होणार? ह्याची सगळ्यात मोठी जबाबदारी सुरुवातीला संस्थांवर म्हणजेच कॉलेजेसवर असणार आहे. त्यांना त्यांच्या पात्र विद्यार्थ्यांच्या दुप्पट क्षमतेचे उद्योग शोधावे लागतील, त्यांची पडताळणी करावी लागेल आणि मग पोर्टलवर विद्यार्थ्यांचं अचूक मॅपिंग करावं लागेल. आणि हो, हे ट्रेनिंग शक्यतो विनामूल्य असावं याची काळजीही त्यांनाच घ्यायची आहे. आपला दुसरा टप्पा आहे अंमलबजावणीचं वेळापत्रक. हजारो विद्यार्थ्यांना मे महिन्यापर्यंत प्रत्यक्ष कामावर रुजू करण्यासाठी बोर्डाने अतिशय कडक डेडलाईन्स दिल्या आहेत. हे एखाद्या टिकिंग क्लॉकसारखंच आहे, जिथे वेळेला सर्वाधिक महत्त्व आहे. या महत्त्वाच्या तारखांवर नजर टाकली तर दिसेल की मार्च अखेरीस उद्योगांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू होईल. 23 एप्रिलपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा मेंटर आणि कंपनी मिळायलाच हवी. इथे एका मेंटोरमागे 15 विद्यार्थी असं अतिशय उत्तम प्रमाण ठरवण्यात आलंय. त्यानंतर 27 एप्रिलपर्यंत पालकांची संमती आणि 8 मेच्या आत विद्यार्थ्यांना ट्रेनिंग लेटर्स मिळणं बंधनकारक आहे. आता आपण या प्रक्रियेतल्या कागदपत्रांकडे वळूया. आपला तिसरा विभाग आहे उद्योग नोंदणी प्रक्रिया, ज्याला आपण फॉर्मॅट 1 म्हणतो. हा तोच फॉर्मॅट आहे जो कॉलेजेस आणि होस्ट इंडस्ट्रीज यांच्यातला अधिकृत करार पक्का करतो. हा फॉर्मॅट अतिशय सविस्तरपणे डिझाईन केलेला आहे. कंपनीची क्षमता किती आहे, सिव्हिल, मेकॅनिकल आणि केमिकल इंजिनिअरिंगचे किती विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ते स्वतंत्रपणे सामावून घेऊ शकतात, हे अगदी अचूकपणे यात नोंदवावं लागतं. हे खरोखरच खूप सुव्यवस्थित आणि पारदर्शक आहे. यातला एक अत्यंत संवेदनशील मुद्दा म्हणजे फी. नियमानुसार हे ट्रेनिंग शक्यतो मोफत असावं. पण समजा एखाद्या कंपनीने प्रशिक्षणासाठी काही फी आकारलीच, तर ती नेमकी किती असेल हे त्यांना याच फॉर्ममध्ये अतिशय स्पष्टपणे लिहावं लागेल. यात कोणतीही लपवाछपवी चालणार नाही. चला आता चौथ्या टप्प्याकडे जाऊया, जिथे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाची थेट जबाबदारी सुरू होते. तो म्हणजे पालकांचं संमतीपत्र आणि विद्यार्थ्यांसाठीचे कडक नियम. याला फॉर्मॅट 2 म्हटलं जातं. हे फॉर्मॅट 2 फक्त एक साधं पत्र नाहीये, हे पालकांकडून घेतलं जाणारं एक कडक कायदेशीर हमीपत्र आहे. यामध्ये अगदी स्पष्ट केलंय की ट्रेनिंग दरम्यान जर काही अपघात झाला तर त्याला संस्था किंवा कंपनी मुळीच जबाबदार राहणार नाही. विद्यार्थ्याचा प्रवास, स्वतःची सुरक्षा आणि जोखीम ही संपूर्णपणे त्यांची स्वतःची आणि त्यांच्या पालकांचीच असणार आहे. आणि नियम पाहिले तर ते अजिबात तडजोड करण्यासारखे नाहीत. ट्रेनिंग स्वतःच्या खर्चाने आणि जोखमीवर आहे. कंपनीच्या शिस्तीचं तंतोतंत पालन करावंच लागेल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या 12 आठवड्यात कोणतीही सुट्टी मिळणार नाही. नो लीव्ह. याशिवाय दर आठवड्याला एक डायरी भरून त्यावर कंपनीच्या सुपरवायझरची सही घेऊन ती कॉलेजच्या मेंटरकडे जमा करावी लागेल. आपण आता या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत, मूल्यांकन आणि अंतिम गुण. सुरुवातीला आपण ज्या 200 गुणांची चर्चा केली होती, त्या गुणांमध्ये या 12 आठवड्यांच्या शारीरिक आणि मानसिक परिश्रमाचं रूपांतर नेमकं कसं होणार ते आता पाहूया. या मूल्यांकनाचे प्रामुख्याने 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे चालू किंवा प्रगतशील मूल्यांकन. यात कॉलेजचे मेंटॉर दर आठवड्याला लक्ष ठेवतील आणि ट्रेनिंग संपल्यानंतर 2 आठवड्यांच्या आत इंडस्ट्री एक्सपर्टसोबत मिळून जॉईंट असेसमेंट करतील. पण लक्षात घ्या, हे मार्क्स लगेच जाहीर होत नाहीत.
अंतिम टप्प्यात जेव्हा 5व्या सत्राच्या शेवटी बोर्डाचे ऑनलाईन मार्कशीट लिंक उपलब्ध होईल तेव्हाच हे मार्क्स अपलोड केले जातील. तर थोडक्यात सांगायचं झालं तर MSBTचं हे के-स्कीम प्रशिक्षण धोरण अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि व्यापक आहे. पण जाता जाता एक प्रश्न नक्कीच पडतो. हजारो विद्यार्थ्यांना एकाच वेळी वर्गातील सिद्धांतातून बाहेर काढून थेट इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी आपले स्थानिक उद्योग आणि कॉलेजेस खरोखरच सज्ज आहेत का? हे भव्य धोरण कागदावरून प्रत्यक्षात कसं उतरतं हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरेल.